मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, शाहरुख खानला 5 वर्षासाठी वानखेडे स्टेडियममध्ये बॅन केलेलं होतं. पण नेमकं का शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये बॅन केलेलं असेल, तुम्हाला माहित आहे का? नाही. मित्रांनो, ही गोष्ट आहे 17 मे 2012ची. एम.आय वर्सेस केकेआरचा सामना वानखेडे स्टेडियममध्ये होता आणि शाहरुख खान त्याच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पूर्ण फॅमिली सोबत आलेला होता. आणि त्याच्यातच असं घडलं की त्यांचे लहान पोरं आर्यन खान, सुहाना खान इकडं-तिकडं वानखेडे स्टेडियममध्ये धुमाकूळ घालत होते. आणि ही गोष्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांना फारशी आवडली नाही, कारण की त्यांचे पण काही रूल्स होते. त्याच्यामुळं सिक्युरिटी गार्डने त्यांच्या पोरांना धक्का दिला आणि गार्डचा मेन मोटिव्ह होता पोरांना साईडला करायचं होतं. आणि ही गोष्ट शाहरुख खानला आवडली नाही त्याच्यामुळं. आणि तेवढ्यातच एका गार्डने मराठी रिलीजियस फ्लेवरमध्ये गाळ्या दिल्या आणि त्यामुळे शाहरुख खानला राग आला. शाहरुख खानचे आणि गार्डची जोरात भांडण झाली. त्याच्यामुळं एमसीएच्या अधिकाऱ्यांनी एसआरकेवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कंप्लेंट करून दिली. आणि ह्या कारणामुळेच शाहरुख खानला त्यावेळेस एमसीए प्रेसिडेंट विलासराव देशमुख यांनी 5 वर्षांसाठी बॅन करून दिलं.